दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि पंकज पाटील तेच तर्रार गोलंदाज अनेक वर्ष सातत्याने पालघर असेल व्यावसायिक क्रिकेट असेल ज्यांनी हाताळले यशस्वीपणे असा हा गोलंदाज मिस्टर पंकज पाटील उर्फ पालन दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज नाव आहे मिस्टर हितेश वाझे. पहिला चेंडू खेळतील दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. वरी फर्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये कौस्तुभ येत आहेत. एक धाव कंप्लीट केले ऑफ द मार्क. काय म्हणाल स्टार्ट चांगला झालाय. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. दोन्ही संघाकडे व्यावसायिक खेळाडू आहेत. चांगली टफ फाईट होईल आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेतील हे सर्वच खेळाडू. तीळ मात्र शंका नाहीये अजितजी, ज्या पद्धतीने हा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा लढाई असते ती बघण्याकरता प्रेक्षक आसुसलेले असतात. अकोटमध्ये चेंडू बॅटमध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. अनिकेतने चेंडू यावेळेला गॅदर केलाय. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. पहिला चेंडू स्टंपमध्ये टाकला. दुसरा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, कारण यावेळेला वेग चांगल्या गोलंदाजाचा आणि टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय. कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. पहिला षटकाचा खेळ मैदानावरती पाहतोय. धाबा धाबा 1. सुंदर गोलंदाजी. ओ यावेळेला मात्र मजबूर केला ड्राईव्ह करण्यासाठी. चेंडूला मात्र खेळला गेलाय मिड ऑफ रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट होईल. 38 सर्कलमध्ये जास्त फिल्डिंग केली जाते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धाबा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना प्रश्न विचारतील, उत्तरचे योग्य देईल तो खऱ्या अर्थाने यश संपादन करेल. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज पंकज पालन. यावेळेला अभेद चेंडू आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का. क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल हितेचा संपलाय खेळ. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये सुंदर ताळमेळ. पहिल्या गडी बाद झालाय. भावेश तिथे होते. थँक्यू डीजे थँक्यू. सॉन्ग प्ले झाल्यानंतर एक चिमुकली परी या ठिकाणी थोडासा डान्स करते. जर कॅमेरामॅनला थोडासा वेळ मिळाला बंदिस्त करा. आमच्या संदीप मात्रेची कन्या आपण बघताय थोडेसे डान्स एन्जॉय करते आणि त्यांना छायाचित्रांमध्ये बंदिस्त करायचं. एक सुंदर इनसाइड आउटचा फटका आणि तिथे झेल बाद झालाय. भावेश तिथे होते. पहिला धक्का हितेश वजेच्या रूपानं लागलाय. मोठा फलंदाज लवकर सोगुरी परतल्यानंतर थोडंसं डहाणूकडे टेन्शन कन्वर्ट झालंय परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दाखल झालाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर अर्जुन एक अप्रतिम खेळाडू आहे. अजित सर, आता क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर खेळाडूंची नितांत आवश्यकता. दुसऱ्या बाजूला कौतुक असेल भावेचं. आपण मागे जाऊन जेव्हा झेल घेतो ना तो सोपा नसतो, अवघड असतो. त्याच्यावरती चर्चा करू. पालांचा पुढचा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न. या गोलंदाजाकडे उंची आहे. हॅम ॲक्शननं गोलंदाजी करतो. टप्पामध्ये चेंडू उसळी घेतोय आणि वेगावरती स्वार होऊन चांगली गोलंदाजी पालनची. पंकज हा व्यावसायिक खेळाडू आहे. तो दाखवून देतोय मी आतापर्यंत भारतातल्या दिग्गज स्पर्धा का खेळलोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण म्हणजेच तुम्हाला यश. इथे तेच बघायला मिळते. मिस्टर पालन नावाप्रमाणे चांगली कामगिरी करतायत. बॅटल रंगते. समोर अर्जुनला पहिला डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती काय आणि हा ही चेंडूवरती आपली ट्रेडमार्क आपला अप्रतिम चेंडूची चुणूक दाखवलंय. इथे मात्र डॉट बॉल. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. श्रेया 11 टेंबोडी संघानं आपलं ट्रेडमार्क आपली एक्युरेसी आपले अप्रतिम अनुशासन इथे दाखवताना पहिले षटक आपल्या नावावरती नोंदवलंय. अगदी बरोबर अजित. अप्रतिम कामगिरी मैदानावरती. आणि ताई पॅकर या संघासाठी व्यावसायिक जेव्हा संघ भारतातल्या अनेक स्पर्धा खेळत असतो तेव्हा अनिकेत त्याचं नेतृत्व करत असतो. पालन हुकमाचा एक असतो आणि हे दोघांचं बॉन्डिंग चांगलं होतं. तो ज्यावेळेला चेंडू टाकत होता ना तेव्हा तुम्ही अनिकेतचा हात पाहतो. सांगता त्याचा हात राईट साईडला सारखा हलत होता आणि तो सांगतो तू उजव्या इष्टीवर चेंडू टाक आणि तो तशाच पद्धतीने चेंडू तो टाकत गेला. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघितला तर श्रेया टेंबोडी संघाच्या नावावरती जाईल. पालनच्या नावावरती जाईल आणि धापलकरती एकूण डाबा फक्त 2 आहेत. म्हणजे तिखट मारा केलाय. या षटकामध्ये अप्रतिम मारा करत एक विकेट देखील घेतलाय. यशस्वी षटकाची सहायता झालेली है। बहुत ही बढ़िया स्टार्ट मैं कहूँगा लाजवाब आगाज जिससे कहते। आगाज अगर आपका अच्छा है कोशिश होनी चाहिए अंजाम भी अच्छा हो।
उसके लिए आपको लेंथ लाइन के साथ में अपने बेहतरीन दिमाग का भी खेल जारी रखना होगा। वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर जिसे कहते हैं मिस्टर अनिकेत राउत खुद आए गेंदबाजी के लिए। पावर प्ले का ही दूसरा ओवर है, लेकिन दूसरी ओवर की जो शुरुआत होगी वो किस तरह से होगी? हा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अनिकेत आपण बघितलं पालघर प्रीमियर लीग जेव्हा झाली त्यावेळेस तो गाजला. खूप चांगली बॅटिंग त्याने केली, चांगली कामगिरी केली आणि त्याला पुरस्कारही मिळालेत. आयोजक म्हणून तो प्रकाश झोतामध्ये आलाच होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हलकंसं अपील, परंतु पंचाने सांगितलं की चेंडू वरती आहे. पंचाची कामगिरी देखील खूप चांगली आहे. तर अनिकेत कसलेला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, त्यामुळे फलंदाजाचा कस इथेही लागेल. तुम्हाला धावा करायचे आहेत, मोठी टीम समोर आहे, अशा वेळी धावांचा ओघ वाढवणं गरजेचं आहे. पहिले षटक गोलंदाजाच्या नावावरती आहे. दुसऱ्या षटकात अनिकेतनं चांगली सुरुवात केली, चांगला स्टार्ट केलाय. मोठी डहाणू संघाकडे थोडंसं टेन्शन कन्वर्ट झाले आणि त्यांचे फलंदाज विचार करतायत की ते कन्सॉलिडेट होऊ नये. बघूया पुढचा चेंडू. अनिकेत राऊत स्टार्ट चांगली आहे. अर्जुन त्याच्या समोर आहे. चेंडू क्रमांक दुसरा इथे उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर, यस नो, टेकन, विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय घडलं होतं मैदानावरती. भावेश कसा चेंडूच्या खाली आला, चेंडू त्याने पकडला. हा दुसरा झेल आहे भावेशचा. एकदा त्यानं झेल पकडला, तो मागे जाऊन गेला. आता त्याला पुढे धावायचं होतं, परंतु रनिंग कॅच घ्यायचा होता. त्यामुळे इथे तुमची नजर चेंडूवरती असायला पाहिजे. दोन गोष्टी मला इथे चांगल्या दिसल्या. एक तर अनिकेतचा टप्पा चांगला होता, बॅट्समनचं शॉट सिलेक्शन इतकं चांगलं होतं, भावेशच्या चेंडूवरती नजर होती. आणि तिसरी गोष्ट, कॅमेरामॅनने हा चेंडू पकडून ठेवला होता. त्यामुळे कॅमेरामॅन देखील चांगली कामगिरी करतात. ही पाटीलची खासियत आहे. साहिल आमच्याबरोबर आहे, त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलेलं आहे आणि खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते पाटीलच्या माध्यमातून. धावफलकावरती आता अजित आपण बघितलं 3 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. याचा अर्थ अतुल 11 मोठी डहाणू संघ अडचणीत सापडलाय. न्यूमान युवराज आलाय. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. नॉनसागिनकडे फलंदाज आहे संदेश दारने. भरपूर ॲबिलिटी आहे, स्ट्रेंथ मोठी आहे, परंतु योग्य वेळी ती मात्र साकारली जाईल का? अनिकेत चांगली गोलंदाजी करतायत. न्यूमॅन दाखल झालाय. नाव आहे मिस्टर युवराज. चेंडू क्रमांक तिसरा खेळण्यासाठी सज्ज होईल. चकडून ठेवले. प्रेशर पूर्णतः कन्वर्ट केलाय बॅटिंग टीमकडे, मोठी डहाणूकडे. ओ याही वेळेला मात्र खेळायचं होतं. ऑन साईडला बॅटला ड्रिल केलं होतं. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस असं सातत्याने आपण म्हणतोय आणि इथे हिट झाला असता, आणखीन एक धक्का लागला असता. एकदम मिळते. धावसंख्या 4 वर पोहोचले. अजित सर, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे यावेळेला एक चांगले प्रोफेशनल गोलंदाजी करतायत आणि जर तुम्ही अशा वेळेला धाबा केलेत ना तर ते काउंट होतील. महत्त्वाचं म्हणजे काउंट होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, अशा स्पर्धांमधून तुम्हाला प्रकाश झोतामध्ये येण्याची संधी मिळेल. चांगल्या क्वालिटी गोलंदाजीविरुद्ध तुम्ही धावा करू शकता. हा मेसेज आज पूर्ण क्रीडा वर्तुळामध्ये जाईल. नक्कीच आपल्या या पंचक्रोशीतील एक अनमोल रत्न आदरणीय उदयजी पुरंदरे सरांचं शुभ आगमन इथे होते आणि त्यांच्या समवेत आदरणीय मंगेशजी पंडित साहेबांचं शुभ आगमन आम्ही त्यांना विनंती करतोय. या आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि या माझं मन मुरादपणे. स्कोर 2 विकेट के नुकसान पर. दरम्यान आदरणीय दिनेशजी यादव साहेबांचं शुभ आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय या आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा आपण आनंद VIP डायसवरून घ्यायचा. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिवस में बहुत अच्छा स्ट्रोक है. गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर जाएगी. 1 बाउंस. गेंदबाज ने दिया बोकार, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. दर्शन स्ट्रोक, वेलकम से अजीत जरूरत थी. बहुत अच्छा स्ट्रोक है ये. उसके बाद में हवा में गेंद गैप में खेलते हुए टाइमिंग एक बार फिर अच्छा नहीं कर पाए. इससे पहले बहुत अच्छा टाइमिंग था. स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल दूसरे ओवर में 13 रन 2 विकेट के नुकसान पर. यह अच्छा ओवर था, बेहतर ओवर था पहले के मुकाबले. नक्कीच अप्रतिम स्टार्ट बघायला मिळतोय. चॅम्पियन सारखा खेळतोय असं म्हणायला हरकत नाही. मागच्या वर्षीचा विजेता आहे आणि विजेत्यांचा जो क्लास आहे, जी गुणवत्ता आहे ती इथे बघायला मिळते सर. छोटा सा ब्रेक लेंगे. मैदान के अंदर वो चर्चा जारी है. आए हमारे डीजे मास्टर के साथ हम जुड़ेंगे.
च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई उदय दादा आणि आहे तो कुमार भाई वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है एबी ग्रुप ट्रॉफी 2024 का क्रिकेट का मास्कर अजीत जी संदेश के ऊपर रहेगा दारोमदार 6 गेंदों में 10 खेल रहे हैं बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए बहुत ही बड़ा बल्लेबाज है संदेशधार ने और अपनी टीम के अहम बल्लेबाजों में जिनका नाम शुमार एक मारूफ बल्लेबाज के रूप में उनको देखा जाता है। यहाँ पर पंकज पाटिल जैसा एक बेहतरीन किरदार उनके सामने, जिनकी बेहतरीन एक्यूरेसी इस मैच में रंग भर रहे, तो ये बैटल काफी बड़ा होगा। काफी खूबसूरत क्रिकेट है। जो मैच देखने के लिए यहाँ पर प्यारे दर्शक आए ना, यहाँ पर पैसा वसूल मैच इज नो डाउट। और इस बीच हल्के हाथों से देखा गेंद को और सिंगल के लिए खेलते हुए सिंगल के सारे स्कोर मूव होता हुआ 14 रन ऑन द स्कोर कार्ड। संदेश तो अच्छी पारी खेलेंगे, उसमें कोई संदेह नहीं है अजीत जी, लेकिन मेरी निगाह है युवराज के ऊपर। इनका इंटेंट क्या होगा, वो किस तरह से बल्लेबाजी करेंगे वो देखा जाएगा। स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बीच युवराज की चर्चाएं करेंगे। अपने बेहतरीन फॉर्म के लिए उनको ये बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी यहाँ पर। ओहो हो और गेंद के बाद और ज्यादा तेज पंकज पाटिल खूप चांगली गोलंदाजी आहे। बिल्कुल सही का, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, तेज रफ्तार की गेंदबाजी, लेकिन बल्लेबाज को सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने का भी समय आ गया है। करण रन 6 का स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर पंकज अपने बॉलिंग मान पर तैयार है। फ्लाइंग स्टिप गली पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात। इस बार बिल्कुल क्या वो बाहरी गेंद लगा या देखने वाली बात है, या कंधों को गेंद लगी है, कहाँ लगी है। अपील तो कर रही है, अपील तो बिल्कुल स्पष्ट दोनों तरफ से हो रहा है, विकेट कीपर बॉलर की तरफ से, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। तो गेंद जो है ना वो बल्ले के ऊपर नहीं आई। लेग बाय का इशारा। स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर। अतिशय सुंदर गोलंदाजी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। भन्नाट वेगावर तुमच्या टप्प्यावरती नियंत्रण आणि एक सुंदर गोलंदाजी, खांद्यामधलं जोर आणि आपल्या गोलंदाजीचं कौशल्य यांचा जबरदस्त समन्वय म्हणजे पंकज पाटीलची गोलंदाजी। बेस्ट टाइम शॉट, बॉल हवेमध्ये आहे आणि धक्का लागतोय संदेशधारने, स्वस्तात बाद होत आहेत। संकटाची चाहूल लागते इथे मात्र मोठी डाणू संघाला। या संकटातून सावरण्यासाठी कुठला फलंदाज इथे चांगली इनिंग खेळेल हा एक प्रश्न इथे पडलाय, प्रश्न निर्माण झालाय, त्याचं उत्तर आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये मिळेल। थोडासा वेळ घेऊया एक सुंदर सॉन्ग नयन पाटील सरांकडनं। फिलहाल wickets are falling in a regular interval. That's the problem for batting side. And now need a partnership, साझेदारी चाहिए, तब जाकर आप कम बैक कर सकते हैं। तीसरा ओवर 15 रन 3 विकेट के नुकसान पर। हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए। नए बल्लेबाज निशान, युवराज जिन्होंने खाता नहीं खोला। जैसे कि भाई अजीत जी चर्चा कर रहा था कि एक तरफ युवराज ने 3 गेंदें खेली है, वहां आपको वो बड़े स्ट्रोक नहीं खेलने, आप बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं और वो संदेश को मौका देना था, क्योंकि संदेश को मौका नहीं मिल रहा था, मजबूरन उनको वो बड़ा स्ट्रोक खेलना पड़ा और उसमें जब हमला करने की कोशिश की शिकार बन के वो डगआउट की तरफ चले गए। तो बहुत इंपॉर्टेंट है दोनों तरफ से वो तालमेल का होना और अपने किरदार को कभी भी नहीं भूलना, अपनी भूमिका को एक बार फिर नहीं भूलना है। स्कोर 15 रन 3 विकेट के नुकसान पर। पंकज की बहुत अच्छी गेंदबाजी, अभी तक 10 गेंदों में केवल 3 रन दिए हैं और 2 इंपॉर्टेंट विकेट। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, 90 तुली और घातक गेंदबाजी पंकज द्वारा। ओ क्या बात है, रफ्तार के ऊपर होके सवार, आपने किए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। पंकज ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। काफी बढिया गेंदबाजी, काय जबरदस्त वेग आहे। निशांतला आल्या पहिल्या चेंडूवरती पंकज पालनं दाखवले की काय इथे मी इकॉनॉमी षटक हाताळतोय, कारण वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण। बघूया निशांत न्यूमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। ओहो हो या वेळेला मात्र सर जर आपण बघितलं असेल छोट्या बॅकक्लिपने खेळायला मजबूर करतायत आणि ती छोटी बॅकक्लिप पण इथे पूर्ण होत नाही आणि चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसवतोय।
3 ओवर के बाद 15 रन 3 विकेट के नुकसान पर। तो आइए एक सुनते हैं गाना, मधुर संगीत के साथ चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। दोन षटकं आणि फक्त 4 धावा, 3 दिवसामधला सर्वोत्कृष्ट चांगली इकॉनॉमी, ज्याने 12 चेंडूमध्ये दिल्यात अवघ्या 4 धावा आणि 2 धक्के दिलेले आहेत। फिलहाल 5 मिनट का समय आपके पास बचा हुआ है और 3 ओवर के बाद 15 रन 3 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 5 का है। समय आपको ज्यादा नहीं लेना है, 2 ओवर और 3 रन 2 विकेट। पंकज बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। युवराज और निशान दोनों के पास काबिलियत बिल्कुल है, लेकिन दबाव आपके ऊपर बना हुआ है और आप 12 गेंदों का खेल आना बाकी। गेंदबाजी में धीरे धीरे जो कि बदलाव हो रहा है। कौस्तुभ को मौका मिला है और समय देखिए कितना बचा हुआ आपके लिए 6 गेंदें डालने के लिए। 4 मिनट और 30 सेकंड का समय। ये तो बिल्कुल रुकने वाला नहीं है, रेत की तरफ फिसलने वाला है, ये तो रुकने वाला नहीं है बिल्कुल। समय ज्यादा ले रहे क्योंकि 3 ओवर समाप्त करने के लिए आपने कम समय लिया, लेकिन फिलहाल ये निर्णायक ओवर, ये चौथा ओवर है जहां आपको 20 मिनट में वो 4 ओवर पूरे करने। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, सिंगल के साथ स्कोर 16 पर 3, 16 रन 3 विकेट के नुकसान पर। सुंदर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत। सन्युमान कौस्तुभ आलाय, खूप चांगली एक्युरेसी पालन अनिकेत आणि त्याच्यानंतर कौस्तुभकडे जिम्मेदारी दिली। युवा गोलंदाज आहे, यंग ब्लड आपण बघतायत। कौस्तुभ या ठिकाणी तयार होताना राहुल पाटील यांचे छोटे बंधू गोलंदाजी ट्रॅकवर। पुढचा चेंडू कौस्तुभ राईट अमोर द विकेट। ओ याही वेळेला मात्र कट शॉट स्लाइस करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। प्रशांत सर गोलंदाज आणि टीम मेंटॉर असेल, संघ नायक असेल, यांची एक स्ट्रॅटेजी क्लिअर झाले, तुम्ही चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा आहे। देखिए गेंदबाज तो एक कदम आगे सोच रहे हैं, तो इसका मतलब बल्लेबाज को भी आगे बस सोचना होगा। एक कदम आगे सोचने का समय आ गया है। अपनी बॉलिंग पर कौस्तुभ तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक, कमर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री लेके बिल्कुल बाहर जाएगी। एक दर्शनीय स्ट्रोक, वेलकम बाउंड्री। इट्स अ सिक्सर, फ्लैट सिक्सर, क्या बात है, वेलकम 6। अजीत मैच में कमबैक करने के लिए इस तरह का स्ट्रोक आपको खेलना था। ओवर पिच गेंद थी, एक बार भाप लिया, पढ़ लिया और खूबसूरती के साथ जड़ लिया है। जो गेंदें डॉट गई थी वो काफी दूर रखी थी और ये जो आई है रन्स वो सीधी रडार में थी। रडार में जो भी गेंदबाज ही करेगा, भुगतान तो पूरी टीम को भोगना ही पड़ेगा। बिल्कुल सही। इस बीच अगली गेंद कौस्तुभ तैयार और इस बार आउट, OUT आउट, गॉन। फ्रस्ट्रेशन होगा क्योंकि आपने बहुत बढ़िया तरीके से थोड़ा सा समय भी लिया था। एक गेंद को आप मिडल ऑफ द बैट में खेल चुके, तो इसके बाद में एक्शन रिप्ले देखिए क्या हुआ। पार्टी नेटवर्क द्वारा आपको यह दिखाया जाएगा कि किस तरह से बल्लेबाज आउट हुए हैं। कौस्तुभ गेंदबाजी स्टंप के करीब से गेंदबाजी, टप्पा खाने के बाद उछाल था, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा और अनिकेत का सहारा। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए हैं। कौस्तुभ को सफलता मिली है, 22 पर चौथा झटका लगा। आणि सर्वात जास्त कौतुक आम्ही अजित पाटील आणि साहिल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं करतोय। अजून कुणाला लकी ड्रॉचं कुपन हवं असेल आपल्याकडे, ते अवेलेबल आहे। बघूया भाग्यवान विजेता कोण आहे, कुणाला हवं असेल। 55 हवेत। तुर्ताच आपण वळूया मॅच कडे। पूर्णतः संकटामध्ये सापडलाय संघ न्यूमॅन। फक्त शेवटची 10 तिकीटे शेष आहेत। पुढचा चेंडू आणि इथे चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळायचं होतं, बॉल हवेमध्ये, सिंगल कंप्लीट जाते, वेगाने येते दुसऱ्या धावेवरती आणि त्या 2 धावा इथे कंप्लीट होताना। चौथे ओव्हर का खेळ, स्कोर 24 आणि 4 विकेट के नुकसान पर। अतुल लिलेबन मोठी धानू। आता काहीच तिकीट शिल्लक आहेत। आता अजित सरांनी तो आकडा सांगितला, अगदी काहीच तिकीट शिल्लक आहेत। फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला एक चांगली बॅट मिळणार, दर्जेदार ब्रँडेड बॅट मिळणार आहे। जीत या इथे शेवटची काही तिकीट, अजित किती तिकीट शिल्लक आहेत? शेवटची 10। क्या बात है, शेवटची 10 तिकीट आहेत। अपनी बॉलिंग पर गेंदबाज तैयार, टप्पा खाने बाद उछलता, अच्छा बाउंसर, सुंदर गेंदबाज का प्रदर्शन कौस्तुभ द्वारा। अच्छा वेरिएशन, अच्छा मिश्रण कर रहे हैं
और दबाव में बिल्कुल इस वक्त बल्लेबाज 24 पर 4। सर संकटामध्ये सापडलाय मोठी डहाणू संघ. षटकं कंप्लीट झाल्या ती 4 आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 24. अनिकेत राऊतने म्हटलं होतं बाईटमध्ये 45 धावापर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. हा त्यांचा इरादा पक्का इथे झालाय असं थोडंसं वाटायला लागलंय, परंतु क्रिकेट आहे सर, क्षणोक्षणाला बदलत असं. एखाद्या फलंदाजाला मोमेंटम मिळालं, 2-3 चांगले शॉट मिळाले, त्यांच्या गोलंदाजांना एक सायकोलॉजी ॲडव्हान्टेज मिळू शकेल, मॅच चांगली होऊ शकेल. बघूया शेवटची 6 चेंडू इथे कसा बॅटल होईल. अजित अभी तक बहुत अच्छा बॉलिंग परफॉर्मेंस रहा, लेकिन क्या वो आखिरी विकल्प आपके पास है जो परफेक्ट गेंदबाजी करेंगे? क्या वो परफेक्ट बॉलर है या कमजोर कड़ी? जीत को मौका मिला, नाम में जीत है. जीत है और इस वक्त सामने बल्लेबाजों के ऊपर दबाव 24-4 विकेट के नुकसान पर युवराज ऑन स्ट्राइक. युवराज 1 पर बल्लेबाजी कर रहे. इस बीच माकुण सर गावाला बिलॉंग करणार एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय जितूजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं करतोय या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत शब्द सुमनाने. आणि वळूया पुन्हा मॅच कडे. ओहो, पॉइंटला उडवलाय चेंडू. डीप बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन आहे तिथे आणि आणखीन एक धक्का लागतोय मोठी डहाणू संघाचा. आणखीन एक फलंदाज बाद गॉन युटी आउट. थँक्यू. आणि यंदा आमच्या नयन पाटीलचं सॉन्ग सिलेक्शन भरपूर चांगलं राहिले. खूप चांगली गाणी ते वाजवत आहेत आणि यांचं सर्व श्रेय आम्ही आदरणीय अजयजी भोईर सरांना देऊ. जबरदस्त कामगिरी आहे याची. सॉन्ग सिलेक्शन आता खूप चांगलं आणि एन्जॉय करत आहेत. वळूया पुनश्च आपण नयन पाटीलकडे. और फिलहाल 24-5 विकेट के नुकसान पर अतुल 11 मोटी दानू की बात करें तो 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं. नए बैटर प्रदीप जिनको मौका मिला है नंबर 7 पर बल्लेबाजी करने के लिए. पवन और प्रदीप, क्या पीक का जलवा देखने का मौका मिलेगा मैदान के अंदर? जीत बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर सफलता. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है लॉन्ग ऑन पर पालन गेंद के नीचे. पीक का जलवा है लेकिन नाम पालन है. प्रदीप को जाना पड़ेगा डगआउट की तरफ. छठे विकेट का पतन. गॉल सफलता मिली है. बिग विकेट. थँक्यू. आणि सर्व क्रीडा रसिकांपर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. शेवटची आजच्या दिवसातील 8 तिकिटे शेष आहेत. बघूया कोण असतील. शेवटची 8 तिकिटे आपल्याकडे आहेत. आणि नयन, आम्ही तुमचं पुनश्च एकदा कौतुक करतोय. संकटामध्ये सापडलाय मोठी डहाणू संघ. ये दर्शक दीर्घा में तमाम दर्शक देखिए क्रिकेट के दीवाने इस वक्त आपके स्क्रीन पर है. टेबोर्ड से बिलॉन्ग करने वाले सारे ये हमारे दर्शक. मैदानात चांगलाच रंगला पहिला डाव आणि आपल्या संघाचा का खेळ पाहण्यासाठी उभा टाकला अख्खा गाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. टेबोर्डे ऑफ स्टंप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा. रन तो चाहिए अजीत सर, रन चाहिए क्योंकि रन अगर आएंगे तो बाद में गेंदबाजों को कुशन मिलेगा, नहीं तो परेशानी है. 25-6 विकेट के नुकसान पर. आणि ही पहिला वाईट बॉल आहे. ची एक्युरेसी बघायला मिळते. खूप चांगलं डिसिप्लिन आणि इथे थोडंसं दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. फर्स्ट वाईट, कौतुक करावं लागेल डिसिप्लिनचं. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो यावेळेला उडवलंय चेंडूला इनसाइड आउट. आणि इथे येतोय ज्या षटकाराची गरज होती तो बिग ब्लास्ट षटकार. थैंक यू. इंपॉर्टेंट मैच है, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर. इस बार ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी. जब गुंडे पर टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर की तरफ चले गए तो बल्लेबाज बीट हुए हैं. बहुत बढ़िया गेंदबाजी. गुंडे स्पॉट पर अच्छा बॉल था ये जीत का. 31-6 विकेट के नुकसान पर. लाइन बहुत बढ़िया. आउट ऑफ द स्टंप भी गेंदबाजी कर रहे हैं.
विकेट के पीछे अनिकेत राउत 31 पर 6, 5th ओवर इन प्रोग्रेस। इस बार अच्छी गेंद क्रीज के घेरे का इस्तेमाल करते हुए गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। स्कोर 32 विकेट के नुकसान पर। पवन 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं और नए बैटर की बात करें तो बहुत बढ़िया स्टार्ट किया है, 3 गेंदों में 7। जीत के ये बहुत महत्वपूर्ण ओव्हर, आखरी गेंद शशि अजित। वळूया मॅच कडे। ओ यावेळेला बॅटला ब्रश कॉडबँडच्या रूपाने इथे गॉन विकेट, धक्का लागतोय, टार्गेट सेट केले गेले 33 दरम्यान चितूजी पाटील साहेबांचं शुभागमन। चितूजी पाटील साहेबांचं शुभागमन इथे झाले। आम्ही आदरणीय हरीश्वर किणी सरांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं वेलकम। हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपला अमूल्य वेळ एबी ट्रॉफी पर्व 3ला देताना आदरणीय जितूजी पाटील साहेब। नेक्स्ट मैच का टॉस अजीत बहुत महत्वपूर्ण होगा। नेक्स्ट मैच टॉस। दांडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर VM11 उमरली बस संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या। DFC दांडी आणि उमरली संघाचा कॅप्टन अपन लगेचच व्यासपीठावरती यायचे, टॉस केला जाईल। दांडी टीम के कप्तान और उमरली टीम के कप्तान के लिए दरख्वास्त है, जल्दी आपको टॉस बॉक्स में आना है। स्कोर बिल्कुल टारगेट 33 रनों का है और आज के दिन के ये बहुत महत्वपूर्ण चौथा मुकाबला अतुल 11 मोठी डानू। चला टॉस साठी या। दांडी संघ आणि त्यांच्या समवेत उमरोळी या दोन संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो या आपण टॉस साठी VIP डाईस वरती यायचे। दोन्ही संघाचे संघनायक या त्वरित। दांडी टीमचा कॅप्टन चला लवकर। दांडी टीम उमरोली टीम आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। उमरोळी संघाचे संघनायक टॉस साठी यायचे। तोपर्यंत मैदानावरती क्षेत्ररक्षण सजून झाले। बॅटर चला मैदानावरती, बॅटर चला मैदानावरती। श्रेया 11 टेंबोडे, टेंबोडे संघाचे सर्व खेळाडू डगाटमध्ये आहेत। बॅटर चला मैदानावरती, 33 धावांचा आव्हान। तो कारण सर यहाँ जो मुकाबला है ना, जिसमें वैसे टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन कभी कभार छोटे टोटल भी बहुत दिलचस्प बन जाते हैं। अब फिलहाल अतुल 11 मोटी डानू ने रन तो ज़्यादा नहीं बनाए लेकिन कहते हैं ना जो हमारे पास ने वो ख्वाब है, जो हमारे पास ने वो लाजवाब है। ये सोच के एक बार फिर आपको गेंदबाजी करनी है। चला आपण टॉस करतोय। दोन्ही संघनायक या टॉस साठी। किरण सर या। आदरणीय मंगेशजी पंडित साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन केला जाईल। इथे मात्र आपण बघतायत दांडी संघाचा कॉल असेल आणि सर कॉइन स्पिन करतायत। टेल इज कॉल बघूया आणि आलाय हेड। टॉस जिंकलाय उमरोळी संघ। काय असेल निर्णय? गोलंदाजी स्वीकारले। फलंदाजीसाठी दांडी संघ पण सज्ज राहायचं। आदरणीय मंगेशजी पंडित साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला। उमरोळी संघाने टॉस जिंकलाय। आणि वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जिथे दोन दिग्गज आवाज आपल्यासोबत जोडले जातील। तुकारामजी मांगेले सर आणि प्रशांत आदवडे सरांच्या सोबत आपण जातोय पुनश्च कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये। शुक्रिया जीत, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। 33 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है? वही सवाल है, वही सवाल सबके मन में है। और सामने दिग्गज खिलाड़ी अनिकेत इनफॉर्म बैटर, दूसरी तरफ अगर देखें तो उनके साथ बल्लेबाजी करने के लिए आए हैं राहुल। आणि नियमित म्हटलं तर राहुल म्हणजे बेजियाची चाहूल। आता मैदानावरती काय धमाल कमाल होते तो कारण सर 33 धावा डिपेंड करायचे आहेत आणि गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची, पावरपची षटकं अत्यंत महत्त्वाची आहेत। ओके, पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं एबी ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण म्हटलं
राहुल त्याला लागेल का विजयची चाहूल, पण प्रतिस्पर्ध्याला टाकावं लागेल ना जपून पाऊल. पाऊलही जपून टाकावे लागेल. असं नाही की मॅच नाही बनणार, मॅच बनवू शकतो पण विकेट पाहिजे. पहिलं एक षटक 2 धावांचं 2 विकेटचं असं आलं तर मॅचमध्ये येऊ शकतो पलटवार. पलटवार येऊ शकतो पण तो येणार नाहीयेत याची काळजी पहिल्या चेंडूवरती. कटचा फटका, चेंडू गेला पाठीमागे बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. जगह बनती नहीं बनानी पड़ती है. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर और बहुत खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से स्क्वायर कट किया था बल्लेबाज राहुल ने. और 4 के साथ आगाज इस ओवर की अगली गेंद. ओ बट बहुत अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. इस तरह से भाई आपको गेंदबाजी करनी है और बार बार आप बीट करते जाएंगे, अच्छी गेंदबाजी करते जाएंगे तो दबाव बनेगा बल्लेबाजों के ऊपर. पहली गेंद पर चौका, वहां रूम था लेकिन इस बार रूम नहीं था. शानदार गेंदबाजी. नक्की. आणि अजून एका गोष्टीवरती चर्चा होईल. जसं तुम्ही अजित पटेल आणि तुम्ही होता माइंडसेट, म्हणजे ज्यावेळेला क्षेत्ररक्षणासाठी आपण आलात मैदानावरती त्यावेळेला माइंडसेट काय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केले चेंडूला, सिपर कव्हरवर क्षेत्ररक्षक येतील तो 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. अशा टीमला थोडंसं मोटिवेट करणं गरजेचं आहे की आता धावफलकावरती जास्त धावा नाही आल्यात, इथे प्रतिस्पर्ध्याला लोकायचं आहे, प्रतिस्पर्धी तगडा आहे, मग कसं मोटिवेट करायचं ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. देखिए एक बार हमने किया है, सब लोगों ने किया है. हमारे पास बैंक बैलेंस नहीं था तो आपको बताऊंगा कब किया है. सब लोगों ने किया है. एक बार फिर अपनी बोरिंग बार पर गेंदबाज तैयार. राइट अप ओवर द विकेट. हवा में खेल दिया, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच लपक लिया. बैक बैलेंस ज्यादा नहीं है तो आपको खर्चा ज्यादा नहीं करना है, फील्डिंग आपको अच्छी करनी है वही काम मैदान के अंदर. और पहले विकेट का पतन बल्लेबाज राहुल बैक टू द पेबल, सफलता मिली है. इस दरम्यान आपण बघताय सुंदर स्पर्धा आणि टेंबोडे संघाला या ठिकाणी सन्माननीय आदरणीय जय पाटील सरांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात एबी ग्रुप आणि टेंबोडे संघासाठी. O2 तुकाराम सर. बरेचसे लोक आहेत हे आता या मैदानावरती सामना पाहतात आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवरती सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेतात. जसे आपण कहा तर ऐसा समय आया था, त्यावेळेला काय होतं तुमच्या पेशंटचा जसा आपण उल्लेख केला होता टिकून राहायचं आहे. त्यावेळेला काय होतं की तुम्ही किती प्रगती करता त्याच्यापेक्षा टिकून राहणं तेही गरजेचं आहे. आता या सामन्यामध्ये सुद्धा डहाणू संघाची तीच परिस्थिती आहे. इथून विकेट घ्यायचे आहेत, रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घ्यायचे आहेत तर या सामन्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि विजयी सुद्धा होऊ शकता. निश्चित एकदा आपण करून दाखवले. आपल्याकडे बँक बॅलन्स नव्हता, आपल्याकडे नोकरी नव्हती, अनेक गोष्टी बंद पडल्या. अशा वेळेला आपल्याला जगायचं होतं, जगायचं होतं, मोकळा श्वास टाकता येत होता, तेव्हा आपण करून दाखवले. पुन्हा एकदा तेच करण्याची वेळ आलेली आहे. अतुल 11 मोठी डहाणू लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये बरंचसं या ठिकाणी संकट होती, तेव्हा करून दाखवले. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील अशा प्रकारची कामगिरी होणार का. पहिलं यश मिळालंय, विकेट तुम्हाला प्राप्त झाले, पुन्हा एकदा विकेट येणार का हा प्रश्न आहे की भागीदारी रचली जाईल ते पाहूया मैदानावर. बिलकुल विकेट येईल का नाही त्याची प्रतीक्षा आहे, पण लकी कुपनचं तिकीट तुमच्यापर्यंत येणार आहे आणि आता ही शेवटची संधी आहे, त्याच्यानंतर नाही येणार. शेवटची 6 राहिलेत, 6 शेवटची 6 राहिलेत. तर आता तिथे विकेट आणि इथे लकी कुपनचं तिकीट ही संधी आहे तुम्हाला. अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है. हितेश उज्जवल ने बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद ऑफ के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ कट किया, स्क्वायर कट, टकाटक पटापट गेंद बॉल लेने के बाद 4 रन. चौका. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा. थोडंसं जसं तुम्ही म्हणता ना ऑन द टोस त्या पद्धतीने गेले होते, थोडेसे टाचेवरती आले होते. फटका खेळायचा होता पॉईंटच्या डोक्यावरनं आणि टाचेवरती आले म्हणून पॉईंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं गेला. नंतर चेंडू आपण पॉईंटचे क्षेत्ररक्षक होते तयार, त्याच्या दिशेने चेंडू गेला होता. आता पुढे सरसावून खेळला होता. डान्सिंग धावून विकेट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांचा धावा आहे धावफलकावरती 6. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इक्वेशन बघा, 24 चेंडूचा खेळ आहे आणि ते 23 करायचे आहेत. 33 धावांचा पाठलाग आहे. 23 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग है, ये सुनते एक बार फिर एक मधुर गाना. थँक्यू.
ज्यावेळेला छोटं होतं त्यावेळेला आपल्या कधी कधी काही जण प्रश्न विचारायचे, बाबा 23 आणि हे 20 किती? आता 23 करायचे आहेत. 19-20 ज्यादा नहीं है। बिल्कुल 19-20 वाला मामला है. ये बिल्कुल 19-20 का मामला है, लेकिन बैट बहुत इंटरेस्टिंग है। अभी फिलहाल स्टार्ट की बात करें तो 2 अच्छे स्ट्रोक, स्क्वायर कट 2 बार किया गया था जब आपने रूम दिया था, लेकिन आपने ज्यादा रूम नहीं दिया, तब जाकर बल्लेबाज थोड़ा विपरीत स्थिति में, मतलब एक खराब शॉट इन्होंने खेल दिया था। तो गेंद की लाइन और लंबाई बहुत इंपॉर्टेंट है, सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। स्कोर आपको चेस करना है 33 पहले ओवर के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पर। अब 24 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। अनिकेत राउत जो फॉर्म में खिलाड़ी है, गेंदबाजी का बैकडोर संभलते हुए केतन दूर वाले एंड से टप्पा करेगा, तो चाल काफी ऑफ टाइम के बाहर, गेंद वाइट बॉल का इशारा। तो करण सर, आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, आप खर्चा ज्यादा कर रहे हैं। मतलब आमदनी अट्टनी और खर्चा रुपया वाला। बिल्कुल आमदनी अट्टनी खर्चा रुपया, ऐसी मैच चल रही है। विकेट कब लोगे भैया, हेच कहाणी आहे ना मैदानावरती. विकेट पाहिजे तुम्हाला, दुसऱ्या बाजूला सेन्सेबल खेळायचं आहे. अनिकेत राऊत आहे, जो अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यांना माहिती आहे सेन्सेबल खेळायचं आहे. बॅटच्या वरची काढा, चेंडू झाला पाठीमागे, फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू बाउंड लाईन जवळ, चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. एक धाव महत्वाची आहे, एक धाव्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये हेच चित्र पाहिलं होतं. 2 धावांनी धावफलक ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल 13-13. 23 गेंदों में 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अनिकेत राउत ने पालघर प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। प्रोफेशनल खिलाड़ी, ऑलराउंडर, टाई पैकर्स के लिए बिल्कुल कप्तानी करते हैं। पालन ने बहुत अच्छा प्रदर्शन, लेकिन वही काम केतन को करना है। सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है, अनुशासन की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर केतन तैयार। रिवर्स स्वीप कारगर, कलात्मक क्रिकेट, गेंद बॉल रन के बिल्कुल बाहर जाती हुई 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग। अकरांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. थँक्यू. काय फटका खेळलाय, सुंदर फटका. आपण बघल्या बॉडी पोझिशन परफेक्ट होती, रीड केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, रीड केलं होतं. जसं आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, स्क्रीनवरती बघतोय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा रीड केला आणि काय फटका, स्विच इटचा, स्विच ऑन करणारा हा फटका खेळलाय अनिकेत राऊत. जसं तुम्ही उल्लेख केला, मोठ्या संघाला ज्यावेळेला आपण लीड करतोय, ज्यावेळेला नेतृत्व करतोय ना, त्याचाही फायदा असतो. तिथून आलेला अनुभव, तिथून आलेला एक्सपिरियन्स मॅटर करतोय, किंवा अशा स्पर्धेमध्ये खेळत असताना कदाचित त्या अनुभवाचा फायदा होत असतो. आणि तोच आपण पाहिलाय, मागचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला होता अनिकेत राऊतनं. देखिए, इनको पता था कि गेंद टिप्पा ऑफ टर्म के बाहर आएगा, उछाल वाली गेंद आएगी, बाउंस से डरने का प्रयास करेंगे, तो पुल्ले पहले से तैयार थे। तो ये रीड करना बहुत जरूरी है। बल्लेबाज गेंदबाज को रीड करना चाहता है, गेंदबाज बल्लेबाज को। तो यहाँ दूसरी बात मैं बताऊंगा, अनसेटल सबसे बड़ी बात है। आपने अनिकेत बतौर बल्लेबाज गेंदबाज को अनसेटल किया पूर्णपणे. आता त्याला विचार करण्याचा भाग पाडलाय की आपण टप्पा कुठे राखायचा आहे. विदिन द स्टंप जायचं आहे, आउटसाइड ऑफ स्टंप जायचं आहे, थोडासा खालच्या बाजूने चेंडू हाताळायचा आहे. ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह, काय फटका केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. पहिला स्विच इट, स्विच ऑन वाला हा स्क्वेअर ड्राईव्हचा पिच फटका, बॅक टू बॅक. दूसरा चांगला फटका, चौकार. एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं आज अनिकेत। बहुत बढ़िया बल्लेबाजी। 21 गेंदों में 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और बिल्कुल गेंद की बात करें तो ऑफ द स्टंप आगे गेंद थी, इस बार सीधे बल्ले से कमर क्षेत्र में गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। शानदार बल्लेबाजी अनिकेत राउत द्वारा। और इनका इंजन गर्म है, बल्लेबाजों की गाड़ी रम पम 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 जा रही है। थँक्यू. बिलकुल आपने सही कहा, रमपम बम चालले. कारण पहिला आपण बघितला फटका बॅक ऑफ द विकेट, चेंडू पाठीमागे खेळला, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. आता समोरच्या दिशेला डाऊन द विकेट चेंडूला खेळलं होतं. जसं आपण एखादी रांगोळी करतो ना, टिपकेची रांगोळी, एक बाजूला रंग भरत असतं, तसे फटके खेळले आहेत. पहिला थर्डमॅन रिझन मध्ये मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट लॅक चौकार. आणि आता डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं होतं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 3 चांगले फटके, असं नाही की स्लॉक केले, प्रॉपर्टिंग फटके, स्विच इट, स्क्वेअर ड्राइव, आणि आता हा अपिश केलेला ऑफ ड्राइव पाहिलाय. और वही बता रहे कि मेरे पास बहुत सारे अच्छे स्ट्रोक है पिटारे में, और एक एक निकाल रहे। पहले रिवर्स स्विप खेल दिया था, उसके बाद में एक बार फिर पॉइंट के ऊपर से अच्छा स्ट्रोक
उसके बाद में गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। मिडऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर था। स्कोर 27 एक विकेट के नुकसान पर। रिक्वायर रन रेट 1.50 का है और करंट रन रेट 16.20 का। इसका मतलब है ये देखिए एक बार फिर दर्शक दीर्घ में दर्शक जो है एंजॉय कर रहे हैं। लकी ड्रॉ मेरे हिसाब से अब 5-6 टिकट बचे हुए हैं, ज्यादा नहीं है, तो चलिए लेके जाइए टिकट। अब आपने गेंद को खेल दिया, बहुत ऊपर गेंद है, मिड विकेट पर गेंद के नीचे खिलाड़ी, एलिवेशन ज्यादा है, कैच छूटा या लिया गया और बल्लेबाज अनिकेत की पारी समाप्त हुई। इंपैक्टफुल छोटी पारी अनिकेत की समाप्त। अनिकेत आउट। अडाणे ठकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळी लागल का काय ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का काय ग केळीवाली मी सांगा तुम्हाला सोबल का थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला इम्पॅक्टफुल, नक्कीच प्रभाव टाकणारी होती आणि अनिकेत राऊत याच पद्धतीने खेळतात. मग 33चा पाठलाग करा, 53चा करा, नाही तर 63चा करा. त्यांचा खेळाचा जो इंटेन आहे ना याच पद्धतीने होत आहे. म्हणून तो इम्पॅक्टफुल जी इनिंगचा तुम्ही उल्लेख केला होता आणि त्या इनिंगमुळे आता धावांचा पाठलाग जास्त कठीण होणार नाही आहे याची काळजी त्या इनिंगने घेतली आहे. क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी इथे पंकज आता पालन जे आले तर फलंदाजीसाठी. बघा तुम्ही चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर प्रतिस्पर्ध्याला रोखलं आणि स्टार्ट महत्वाचा होता. स्टार्ट अनिकेत यांनी चांगला करून दिला आहे. स्ट्राईक एंडला पंकज पालन, स्ट्राईक एंडला गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या थोड्याशा वरच्या कडेला चेंडू लागला होता. हुक करायचा होता चेंडूला, बॅटच्या वरच्या कडेला शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. सिंगल रन ऍड होईल धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 28. 18 गेंदों का खेल, 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक बार फिर मैदान के अंदर गुफ्तगू जारी है। चलो एक बार फिर हमारे साथ हमारे डीजे मास्टर जुड़ रहे हैं। शुक्रिया नयन। मैच की तरफ रुख करेंगे तो तुकार साहब 18 गेंदे और केवल 5 रनों की जरूरत है। पालन मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। 18 चेंडू 5 धावांच्या आवश्यकता, म्हणून मी त्या इनिंगचा का उल्लेख केला. 33 धावांचा पाठलाग केला करण्याचा प्रयत्न टीम टेमोडीच्या संघाने केलाय, वेगाने केलाय. तो वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे तिथून पालन यांचा झेल टीमला केलाय. विकेट आलाय, एक विकेट न एक संगीता ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थैंक यू डीजे। तुकाराम सर, मोटी ढानू का अगर ये मैच बचाना है तो एक ही विकल्प है उनके पास, विकेट। बाकी कोई विकल्प नहीं है क्योंकि इस वक्त 3 विकेट का नुकसान हुआ है अपोनेंट टीम का और आपके पास बैंक बैलेंस कितना बचा? केवल 5 रन। 17 गेंदे 5 है तो विकेट आपको गुच्छे में ले लेने हैं। कीर्तिमान के दहलीज पर आपको जाना है, हैट्रिक लेने हैं, तब जाकर आप बच सकते हैं। नहीं तो सामने से सीआर टेबोडे 11 का पलड़ा भारी है। आपको विकेट जरूर आए लेकिन 1-2 विकेट से भी बात नहीं बनेगी। तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर थोडंसं मिरायकल स्पेल हाताळावा लागेल, चमत्कारिक थोडंसं मिरायकल स्पेल तुम्हाला हाताळावा लागणार आहे. आणि अशा वेळेला 17-5चा मॅच जिंकणं एक चमत्कारिक कामगिरीच तुम्हाला मॅचमध्ये आणू शकते. मागचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पंकज यांचा पाहिला होता, बॅटच्या वरच्या बाजू लागला होता, जिथे स्टिकर असतं तिथे चेंडू आदळला गेला होता. विकेटचा उल्लेख तुम्ही केलाय. हलक्या सेन्सेबल, थोडासा पुश करो और खुश रहो, कारण 5 धावा पाहिजेत. त्यामुळे पाहिलं होतं हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळलं आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. तो करम से ये सिंगल जो है ना बिल्कुल जो इस वक्त टीम है मोटी ढानू, उस टीम के हर खिलाड़ी के लिए चुभने वाला है, कांटे की तरह चुभेगा। बिंदी गेंद है, थोड़ा आप खुश हो जाएंगे, विकेट से और खुश हो जाएंगे, लेकिन जंटल पुश इसका मतलब बल्लेबाजी करने वाला सारा खेमा खुश, बहुत खुश हो जाएगा। म्हणून एका गोष्टीचं थोडंसं आहे बरं, हा प्रश्न एक मनामध्ये आहे, त्या दिशेने आपण येणार आहोत. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्रायकरला फलंदाज रेडी, ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात असं त्यानेही नाही सुरुवात तिथे स्टार्ट केला होता. स्ट्रायकरला फलंदाज आहे. ऑफ टाइम के बाद कट करना चाहते थे, नो बॉल। ओ नो 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 माय गॉड, ये नो बॉल। अब देखिए एक बार फिर परेशानी, बॉल अच्छा था लेकिन आपने गलती की है तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। नो बॉल है तो उसके बाद में क्या अंपायर आपका हाथ थोड़ा और, ये देखिए घूमता हुआ हाथ है, अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया है,
तुकाराम सर, बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। बिल्कुल, इसीलिए कहते हैं ना, नो बॉल के बाद वो बॉल आती है जिसके इंतजार बिल्कुल बल्लेबाज करता है। पुन्हा एकदा नो, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। आता लकी कुपनची स्कीम चालू आहे ते तर सर्वांना माहिती आहे की आता इथून घेतलं जात आहे, इथून मॅच संपलाय। तीन धावांची आवश्यकता, ती नो बॉल आहे। क्या बॉल में और परेशानी है? अंपायर पीछे मुड़कर देखिए भाई। हो अंपायर तो हार रहे थे मिस्टर जतीन, बस थोड़ा सा इंतजार है। थोड़ा इंतजार कीजिए, ये बॉल आपको दोबारा डालने पड़ेगा। जतीन सर, अभी फिलहाल ये नो बॉल, डेड बॉल। फ्रीड बिल्कुल इस वक्त ऑन रहेगा और लकी कूपन जैसा है, स्कीम जारी है। 5 टिकट बचे हुए, 5 टिकट बचे हुए हैं, केवल 5 टिकट हमारे पास बचे हुए हैं। 5 का पंच लगाना है आपको। बिल्कुल, 30 रन 3 विकेट के नुकसान पर नेक्स्ट मैच के लिए तैयार है दोनों टीमें। कदम का इस्तेमाल किया था, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर की तरफ गेंद चली गई, बिंदी गेंद। थोड़ा और मैच आगे बढ़ता हुआ, अब फिलहाल आपके पास 15 गेंदे और 3 रनों की जरूरत। आणि त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की बाबा ज्यावेळेला 17-5 मॅच आहे, फिल्डिंग आपण बघतोय बॉन्ड लाईन जवळ, आता थोडंसं जवळ आणलंय। बिलकुल जेंटलमॅन क्लोजिंग वाला सीन मैदानावरती आहेत। 3 धावांनी दूर आहे तिथून टीम, खास करून टेंबोटीचा संघ थोडासा दूर आहे। विजयचे धवल आहे, पर तीच कहानी है ना, कितने दूर कितने पास। कितना खींचते गेंदबाज, कितना एक बार फिर लेके जाते और आगे, शोल्डर डाउन नहीं होना चाहिए, सबसे बड़ी बात है। अंपायर चर्चा कर रहे हैं और एबी ग्रुप ट्रॉफी की भी चर्चा हो रही है। मैं हमेशा कहता हूं कि शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर देनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। बिलकुल खर्चा होत आहे, कारण जास्त चर्चा केली तर मनामध्ये गोंधळ असतो। काय असतो की काय करावं आणि काय करू नये, कसं करावं आणि काय करू कसं करू नये, याच्या मनामध्ये थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आपण असतोय। नो बॉल, कि अब फील्डिंग में थोड़ी तकलीफ हो गई, कुछ भी अच्छा नहीं हुआ आज, खास करके मोटी ढालू टीम के लिए। कहते हैं ना कि जिंदगी की अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। एक आजचा दिवस आहे म्हणजे विसरण्यासारखा आहे। नाही त्यांची बॅटिंग ऑर्डर झाली, नाही त्यानंतर फिल्डिंग, त्याच्यानंतर गोलंदाजी करताना सुद्धा, आणि आता त्याच्यावरती हा नो बॉलचा अकर असं म्हणूया, असा दिवस कैसे विपरीत आहे त्यांच्यासाठी। कोटप्यात चेंडू होता बघा, हा अप्रोच म्हणून आपण त्या थोडासा फिल्डिंगचा उल्लेख केला होता। तुम्ही जर याच्या अगोदर थोडासा आक्रमक केलं असतं तर कदाचित वेगळा काहीसं चित्र पाहिलं असतं। अजूनही बरेचसे क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवरती बघतोय, आपल्याला फक्त 2च धावा वाचवायचे आहेत, 2च धावा वाचवायच्या आहेत, अशा वेळेला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत। पुढचा चेंडू नितीन, चांगला चेंडू आहे। मॅच संपत नाहीये, मॅच संपत नाहीये, अप्रतिम कामगिरी मैदानावरती नितीनने केली आहे आणि आता 14 चेंडू 2 धावाचं समीकरण आहे। क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये, प्रोफेशनल क्रिकेट किंवा आपलं एक गावचं क्रिकेट असेल, तिथे एकेरी धावा काढताना किती मैदानावरती प्रयत्न आणि पराकष्ट करावं लागतात, किती नामुष्की येते, ते आता आपल्याला बघायला मिळते। नाही प्रत्येक वेळेला काय असतं, काय ज्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय, खेळताना अहो गॅपमध्ये खेळलाय, गॅपमध्ये सोडले, महत्वाचा होता 2 क्षेत्राच्या मधून चेंडू पार झालाय, फक्त पार नाही सीमारेषा पार झालाय, विजयी चौकार आलाय। जतीन सरांनी युटर्न घेतलाय शेवटी आणि अशा रीतीनं आज सामना समाप्त झालेला आहे। श्रेया टेंबोटे कॉंग्रॅच्युलेशन। पुढच्या मॅचसाठी दांडी टीम आणि त्याचबरोबर उमरली, चला मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका, कुठल्या संघाने या सामन्याचा मॅरेथॉनचा पुरस्कार लगेच आपण देतोय, आपण देणार आहोत। तत्पूर्वी उमरली टीम प्लीज, 2 टीम मैदानाच्या बाहेर लगेच येतील, कारण शेवटी बघा घड्याळ कोणासाठी थांबणार नाहीये आणि आता 10 वाजून 10 मिनिटं झालीत, त्यामुळे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। मैदानात चला, एक टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे, VM उमरली। तर मी दांडी संघाला विनंती